नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सहाय्यक कृषी अधिकारी ए.पी. देशमुख. शेतकरी बंधूंनो, सद्यस्थितीमध्ये बऱ्याच ठिकाणी चांगल्या प्रकारचा पाऊस झालेला आहे. परंतु काही ठिकाणी जसे की आपल्याला कापूस पिकाचे झाड सुकलेले दिसत असेल, तर जे आता कापूस उत्पादक शेतकरी आहेत यांनी आपल्या शेताचे निरीक्षण करून जर अशा प्रकारे झाड दिसत असेल तर याचे वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. कारण की कापूस पिकामध्ये आकस्मिक मर याचा प्रादुर्भाव आपल्यास पाहायला मिळत असेल. तर शेतकरी बंधूंनो, आकस्मिक रोग हा का उद्भवतो सध्या यावेळेस? कारण की काही कालावधीपर्यंत पाऊस नसते. पाऊस नसल्यामुळं पिकाला पाण्याचा ताण पडतो. मग अशा वेळेस जमिनीचे तापमान सुद्धा वाढलेले असते आणि त्याच्यानंतर अचानक पाणी दिलं किंवा पाऊस झाला तर झाडाला धक्का बसतो आणि त्याच्यामुळे झाडं सुकतात आणि कालांतराने त्याचे पाने गळतात. तर असं जर आपल्या शेतामध्ये झाडं सुकत असतील तर आपण त्वरित यालाच आपण 48च्या नियंत्रण करावे. तर यासाठी आपण 200 ग्राम युरिया अधिक 25 ग्राम कॉपर ऑक्झीक्लोराईड हे 10 लिटर द्रावणामध्ये मिश्र करायचं आणि जे झाड सुकलेलं आहे किंवा आकस्मिक मर जिथे झालेला आहे या झाडाला आवळणी करायची आणि आवळणी आपण जवळपास 250 ते 500 मिली प्रति झाड या प्रमाणात करायची आहे. त्यानंतर जर आता उघडीत दिल्यानंतर वापसा कंडिशन असल्यानंतर थोडे डवरणी करायची, खुरपणी करायची, कारण की हवा खेळती राहते आणि जे झाड सुकलेलं आहे किंवा आकस्मिक मर्जीत आहे तो झाडाला सद्यस्थितीमध्ये हलकं जिथं माती असेल झाडाजवळची ती पायाने दाबायची आहे. तर अशा प्रकारचे आपण वेळीच उपाययोजना करायची आहे. जर आपल्याला आकस्मिक रोग आढळला तर 24 ते 48 तासाच्या आत आपण या प्रकारचं व्यवस्थापन करणे फार गरजेचे आहे. तर शेतकरी बंधूंनो, ज्याही शेतकऱ्यांचं अशा प्रकारे आकस्मिक मर रोग याचा प्रादुर्भाव झालेला असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. तरी सर्व शेतकरी बंधूंचे धन्यवाद.